हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज खूप एक आनंदाची आणि महत्त्वाची तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्यातले बरेच लोकांना म्युझिक म्हणजे संगीत ऐकायला आवडते. आणि ही आपली संगीताची आवड आपल्याला नैराश्य आणि तणावापासून दूर ठेवते. आहे का नाही आनंदाची बातमी? मग तर ह्याच्याबद्दल काय काय बोललं जाते हे सांगूया. आपले मन नेहमी आनंदी ठेवायचे असेल तर संगीत ऐकले पाहिजे असं एक संशोधन सांगते. संगीत ही एक उत्तम थेरपी आहे. म्युझिक थेरपी म्हणतात त्याला. आणि ही थेरपीमुळे मन एकाग्र राहते. नुसतं एकाग्रच राहत नाही, नैराश्य आणि तणावापासून तर दूर पण ठेवते आणि आपले मानसिक संतुलन सुद्धा राखते. आहे का नाही आनंदाची बातमी? आणि एका संशोधनात तरी असं समोर आले की जर तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत ऐकले तर तुमचं मूड आनंदी राहतो आणि विचार करण्याची शक्तीही वाढते. बघा, मूड तर चांगलाच राहतो आणि विचार करायची शक्ती पण वाढते. तसेच तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर ती समस्याही हळूहळू सुधारली जाते. म्हणजे संगीत हे अगदी उत्तम थेरपी आहे. कुठलाही असो, तुमच्या आवडीचं संगीत. तर काही क्लासिकल पाहिजे, अमुक पाहिजे असं नाही. आपल्या आवडीचं संगीत ऐकत जावा. द न्यूज थिंग मधील माहितीनुसार एका संशोधनात संगीत ऐकल्याने तणाव कमी होत असल्याचे समोर आले आहे. मानसिक तणाव, आज काय हो, प्रत्येकाला मानसिक तणाव आहे. कामाचा ओझं आहे, आजूबाजूच्या गोष्टींचा आहे, आपले रिलेशनशिपमध्ये सुद्धा तणाव असतो. त्यामुळे संगीत ऐकल्याने हे तणावातनं आपण लांब राहू शकतो. शांत झोप लागण्यासाठी संगीत ऐकणे फायदेशीर आहे. बघा, शांत झोपायला कितीतरी लोकांना झोप लागत नाही म्हणता ना, आता ऐकत जावा संगीत. झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा लोकसंगीत, काही आपल्या आवडीप्रमाणे ऐकल्यास निद्रानाशाची समस्या दूर होते. तसेच ताण तणाव देखील कमी होतात. संगीत ऐकल्याने मनाची अस्वस्थता, शरीरातील रक्तदाब BP, श्वसनाची गती सुधारते. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. बघा, कितीतरी फायदे आहेत. भारतीय क्लासिकल संगीत, निसर्गाचे आवाज, वाद्यसंगीत, ध्यान किंवा योगाच्या वेळी ऐकले जातात. हे सगळं म्हणून योगा करताना हा म्युझिक लावला जाते, आपल्याला माहीत आहे. हे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी संगीत हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. चांगले संगीत मन एकाग्र आणि शांत करण्यास मदत करू शकते. नियमित म्हणजे रेग्युलरली आपण संगीत ऐकल्याने मनाला आराम तर मिळतोच, शिवाय मेंदूचे कार्यही चांगले राहते.
त्यामुळे नेहमी प्रसन्न वाटते. आपल्याला माहित आहे कित्येक वेळेला घरात कोणी नसलं, एकटं असलो, आपल्याला कसं जरा एकटं नकोच असते, आपल्याला सवय नाही एकटं राहून. मग आपण काय करतो, मग आपण कुठलं तरी अगदी म्युझिक लावतो, अगदी कमी आवाजात लावतो आणि मंद लाईट्स लावतो. किती बरं वाटते. इवन झोपायच्या आधी तुम्हाला आवडणारा असं शांत म्युझिक कुठलं तरी लावून बघा, तुम्हाला झोप लवकर लागते. ह्या सगळ्या गोष्टी बघा, ह्याला आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाही, खर्च करावे लागत नाही. औषध गोळ्यांसारखं शरीराला पण काही त्यातनं अपाय नाहीये. हे सगळं काय म्हणते, बाह्य एक्सटर्नल उपचार आहेत. त्यामुळे हे उपचार घ्यायला काही आपण नकार द्यायची काही गरज नाहीये. आणि संगीत आपल्याला एवढं सगळं मदत करते म्हटल्यावर, हे बघा हल्ली सगळीकडे डिप्रेशन किंवा स्ट्रेस तरी प्रत्येक छोट्या मुलांना सुद्धा स्ट्रेस आहे, छोट्या मुलांना सुद्धा डिप्रेशन येते. मला तरी आश्चर्य वाटलं, एवढे लहान मुलांना कसं स्ट्रेस येतो. म्हटलं की काय, दूध पिण्याचा सुद्धा स्ट्रेस येतो म्हणे त्यांना. आई दूध पी म्हणून मागे लागते. मग स्ट्रेस घालवणं किंवा दूर करणं हे गरजेचं आहे प्रत्येकाला. तणाव, हल्लीचं जग, आपलं राहणीमान हे सगळं तणावानं भरलेलं आहे. कामाला वेळेवर जाणं, ते गाड्या लेट होतात, कधी ट्रॅफिकमध्ये अडकता तुम्हाला इम्पॉर्टंट मीटिंग अटेंड करायची आहे. मग काय करायला पाहिजे अशा वेळी गाडीत म्युझिक लावायचं, थंडपणे बसायचं, समोरचा रस्ता क्लिअर झाल्यावर पुढे जायचं. तुमचा ताण तणाव हे म्युझिक कमी करते. हे करून तर बघा ना तुम्ही. बरीच लोक करत असाल, आणि का म्हणजे बरेच घरातनं पद्धत आहे लो म्युझिक लावून ठेवायची, त्यामुळे बरेच लोक करत असाल. पण जे करत नाहीत तुम्ही करून बघा, तुमचं आरोग्य तरी चांगलं होईलच. BP शुगर असलं काही येणार नाही. आणि मनाला तरी प्रसन्न वाटतेच. ह्याच्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटते आणि घरातलं वातावरण पण अगदी शांत राहते. त्यामुळे म्युझिक थेरपी ही अतिशय उत्तम थेरपी आहे. ज्यांना झोप लागत नाही, बरेच लोकांची तक्रार असते हल्ली झोप लागत नाही म्हणून. रात्री झोपायच्या आधी गरम पाण्यानं आंघोळ करतात, दूध पितात, काही केलं तरी झोप लागत नाही. अशा वेळी बघा तुम्ही मंद लाईट ठेवा हवं असलं तर, आणि मंद म्युझिक लावा, अगदी तुम्हाला बरं वाटते तसं, आणि ऐकत झोपा. बघा तुम्हाला शांत झोप लागेल. त्यामुळे हे संगीताचं महत्त्व हे आपल्याकडे खरं ते पूर्वीपासून होतं बरं का, पूर्वीपासून होतं. नंतर मध्यंतरीत तर सगळं काय फास्ट म्युझिक अमुक तमुक हल्लीचे काही मुलांना आवडते, तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. आपल्याला आवडत नाही म्हणजे त्यांना आवडू नये असं काही नाहीये. आपल्याला शांत थंड पूर्वीची गाणी वगैरे तर आवडते. असा जास्त आवाज वगैरे असला आपल्या पिढीला तरी आवडत नाहीये. त्यामुळे हे म्युझिक थेरपी अतिशय उत्तम थेरपी आहे. ही थेरपी आपण पहिलेपासून वापरली का नाही, आपण नैराश्य आणि तणावापासून कायमचे दूर राहू आणि कधीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हल्ली डिप्रेशन वगैरे, स्ट्रेस, अँझायटी, किती प्रॉब्लेम आहे हो, आणि त्याच्यामुळे कितीतरी आजार होतात. त्यामुळे आपण सर्वांनी आजपासून, मला वाटते ज्यांना आवडते ते तरी म्युझिक थेरपीचं
वापर करूया आणि बघूया आपल्याला किती सूट होते तर. अच्छा, हॅव ए गुड डे.